वीर शिंगरोबा धनगरांचं नाव मुंबई पुणे मिसिंग लिंक महामार्गाला देण्यासाठी आपण 10 दिवसात 15 लाख मुख्यमंत्र्यांना मेल करायची मोहीम हातात घेतली। आज मोहिमेचा 6वा दिवस आहे। 7 लाख मेल मुख्यमंत्र्यांपर्यंत धनगर समाज बांधवांचे पोहोचलेले आहेत। जी आता जी आपली मागणी आहे ह्या मागणी संदर्भात संपूर्ण म्हणजे राजकीय आणखी अनेक नेत्यांनी सुद्धा भाष्य केलेलं आहे। काय वाटतं सरकार या मागणीचा विचार करेल? राजकीय नेत्यांनी आपलं आपलं मत मांडलंय, काही लोकांनी आंदोलन देखील केलेत, परंतु आपण जो सरकारवर हा दबाव टाकतोय 15 लाख धनगर समाज बांधवांचा, हा दबाव निश्चित मोठा असेल आणि निश्चित ही मागणी पूर्ण होईल अशी माझी अपेक्षा आहे। मागील वेळेस आपण आरक्षणाच्या अनुषंगाने कुठेतरी मेलची मोहीम हाती घेतली होती, त्यातून सुद्धा सरकारला दखल घेतली गेली नाही असंच दिसून येतं। मी धनगर समाज बांधवांना सरळ साधं सांगितलं होतं की गेल्या वेळेस जे आपण 10 दिवसात 10 लाख मुख्यमंत्र्यांना मेल ही मोहीम राबवली होती, त्यावेळेस समाज बांधवांना स्पष्टपणे सांगितलं होतं माझा जीव देईल पण हे मेल फेल जाऊ देणार नाही। त्याच्यानंतरच्या काळात अर्धवट पुलावर चढून मी जीव देण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस प्रशासनाने मला थांबवलं आणि सन्माननीय पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी मला बैठकीला बसू असं आश्वासन दिलं होतं। भाजपमध्ये अनेक नेते आहेत, मंत्री आमदार आहेत, एकही आवाज का उठवत नाही? भाजपमधले जे धनगर समाज बांधवांचे नेते आहेत ते निश्चित शिंगरोबा धनगरांचं नाव देण्यासाठी अनुकूल आहेत आणि ते सरकाराशी बोलतायत। ह्या जो मार्गाला तुम्ही आपण शिंगरोबा धनगर यांचं नाव द्यायचं म्हणत आहात, ज्या प्रकारे इतर आंदोलनं होत आहेत त्याचप्रमाणे ह्या नावासाठी सुद्धा आंदोलन उभारलं जाईल। निश्चित जर समजा हे बेल जर आज मी तुमच्या साक्षीने शब्द देतो तुम्ही धनगर समाज बांधवांना, हे मेलचं जर फेल गेलं तर निश्चित रस्त्यावरची लढाई लढायला मी तयार आहे। आतापर्यंत किती मेल गेलेले? आतापर्यंत 7 लाखापेक्षा जास्त गेलेले। रिप्लाय काय लागणार? रिप्लाय येतोय ना, प्रत्येकाला येतोय। तुमचा सदरचा मेल प्राप्त झालेला आहे। आम्ही ज्या म्हणजे जो ह्याचा हे आहे विभाग त्याच्याकडे आम्ही मेल पाठवला आहे। पडळकर साहेब, जानकर साहेब यांच्या काय भूमिका आहेत? निश्चित त्यांची भूमिका तर शिंगरोबा धनगरांचं नाव देण्यासाठी 100% अनुकूल। आवाज का उठवला जात नाही? 100% पडळकर साहेब अंतर्गत भेटतायत, बोलतायत। असं जनतेसमोर आवाज उठवला पाहिजे त्यांनी। नाही, पडळकर साहेब देखील आवाज उठवतायत, तुम्ही पाहिलं नसेल। निश्चित त्यांची मागणी देखील ती आहे। खरं तर या संदर्भात सरकारकडून जी भूमिका आहे अद्याप स्पष्ट झालेली आहे किंवा नाही काय? या संदर्भात अजून भूमिका स्पष्ट झालेली नाही, पण निश्चित भूमिका हे 15 लाख मेल पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होईल। किती दिवसामध्ये हे 15 लाख मेलचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे? मी 10 दिवसात 15 लाख मेलचं उद्दिष्ट ठेवलाय, परंतु तिथून पुढल्या काळात जर समजा एखाद्या समाज बांधवांना किंवा आणखी समाज बांधवांना जर करायची इच्छा असेल तर ते करू शकतात, काय अडचण नाही। पुढची भूमिका काय राहणार आहे नंतर? पुढची भूमिका अशी राहणार आहे की जर समजा यातून सरकारने जरा आम्हाला अपेक्षित उत्तर दिलं नाही तर रस्त्यावरची लढाई तयार होतात आणि 100% अंगावर सरकारला घेऊ। सरकारने मागील वेळेस सुद्धा धनगर आरक्षणावरून सांगितलं होतं की कुठेतरी त्यांना आम्ही आरक्षण देऊ, परंतु त्यावेळेस सुद्धा आरक्षण मिळालं नव्हतं आणि त्यावेळेस सुद्धा आपण फडणवीस साहेब यांचा जो व्हिडिओ आहे तो चालवून दाखवला होता आणि सांगितलं होतं की त्यांनी बारामती येथील जे आंदोलन आहे ते सोडवा आणि त्यानंतर आपण आरक्षण आमचं सरकार आलं की देऊ। त्यानंतर सुद्धा कुठेतरी धनगर मतांचा, समाजाच्या मताचा उपयोग करून घेतला गेला, परंतु त्याचा कुठेही विचार केला गेलेला नाही। मग आता तरी कुठेतरी ह्या बाबीचा विचार होईल का? 100% विचार केला जाईल अशी आमची अपेक्षा आहे, कारण 15 लाख लोकांनी मेल करणं म्हणजे 15 लाख धनगर समाज बांधवांच्या भावना तिथं पोहोचणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। भाजपच नाही, भाजपने तर धोका दिलाच आहे, पण इथनं मागचे जेवढे सत्ताधारी होते त्या प्रत्येकाने धनगर समाजाची दिशाभूल करायचं काम केलं आणि धोका द्यायचं काम केलं। यातून कुठं धनगर समाज बोध घेईल? निश्चित बोध घेईल, निश्चित। आमदारपर्यंत काय गेलं का मागणी आपल्या? नाही तसं काय आमदार साहेबांना मी बोललो नाही, आणखीन निश्चित जर गरज पडली तर आपण बोलू।